शिवरगावचे सर्व ऊस बागायतदार शेतकरी आज आपल्या गावामध्ये शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या कारखान्याचे चेअरमन साहेब माननीय कृषी जगताप, तसेच कारखान्याचे आपले व्हाईस चेअरमन मिलिंदजी कांबळे साहेब आणि माजी व्हाईस चेअरमन शैलेश लस्कर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर यांचा या ठिकाणी येण्यामागचा उद्देश जीवरमध्ये यायचं, जीवरमधल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करायचं, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचामध्ये चार पैसे कसे वाढावे जास्त जातील या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे यासाठी आपल्या गावात आलेत. त्याबद्दल त्यांचा सन्मान आपल्या जीवरगावचे सर्वांचे लाडके सातवगाव पाहुणे त्यांनी करावा अशी मी त्यांनी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. व्हाईस चेअरमन मिलिंदजी कांबळे यांचा सत्कार या ठिकाणी विनोद भाऊ धुमाळ्याने करावा. माझे व्हाईस चेअरमन शैलेश लस्कर यांचा सत्कार शरद आवाज माळा दत्तानंद माळा यांनी करावा. मी चेअरमन साहेबांना विनंती करतो की आपण आजपर्यंत सोमेश्वर कारखान्याचा चालू ठेवलाय त्याबद्दल चार शब्द आपण बोलावे अशी विनंती. गेले 4-5 दिवस सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही शेतकरी मेळावे गावोगावी जाऊन घेतोय. या मेळाव्याचा मागचा उद्देश हे सातत्यानं सोमेश्वर कारखाना हा राज्यामध्ये उच्चांकी दर देत असतो हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु शेतकऱ्यांचं सुद्धा एकरी उत्पादन वाढलं पाहिजे. त्याच्याकरता ऊस विकास योजनेच्या माध्यमातून काय विकास योजना राबवल्या जातात आणि कारखान्याच्या शेती खात्याच्या मधून कशा पद्धतीनं ऊसाचं हार्वेस्टिंग केलं जातं की जेणेकरून शेतकऱ्याचं एकरी उत्पादन हे वाढलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे आणि त्याच्यामध्ये गरज असेल तर काय दुरुस्त्या करून आपला हार्वेस्टिंग प्रोग्राम असेल किंवा सर्व शेतीच्या संदर्भातल्या शेती विभागाच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील त्यात सुधारणा करून अजून आपला साखर उतारा आपल्याला कशा प्रकारे सुधारता येईल त्याचा विचार करून हे मेळावे गावोगावी आपण आयोजित केलेले आहेत. त्या माध्यमातून आज जेऊरच्या इथं मेळाव्यासाठी आल्यानंतर आमचे सहकारी शामराव धुमाळ यांच्या इथंही आम्ही भेट दिली. त्याचबरोबर पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम बापू धुमाळ यांची आणि गावातील सर्वच आमचे सभासद शेतकरी बांधवांची या ठिकाणी भेट झाली आणि या प्रकारे या तालुक्यामध्ये आणि सोमेश्वरच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये मग बारामती असेल, पुरंदर असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, इथं सर्वच ठिकाणी आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी जाऊन सभासदांची भेट घेऊन या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी मेळावे घेतो. धन्यवाद.